नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत। मी संपादक मालक डॉक्टर शैलेश गुजर। महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांचं झंझावात आणि प्रचार महाराष्ट्रात सर्व तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। पुण्यामध्ये त्यांच्या सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी होतीये आणि नागरिकांचा ॲक्सेप्टन्सही त्यांना वाढतोय, असं एकंदर गर्दीवरून तरी दिसतंय। जाणून घेऊयात यांच्या प्रचार सभेतील काही मत। एकनाथराव शिंदे डेप्युटी सीएम यांच्या भरपूर मोठ्या कामामुळं आणि आमचे जे उमेदवार आहेत चार, त्यांचा जो फरक एकनाथराव शिंदे आल्यामुळं फरक पडणार आहे। आणि त्यांनी जी केली लाडकी बहीण योजना, अजून इतर योजना होत्या, घरकुलाच्या होत्या, तुमच्या 500 स्क्वेअर फुटाचं फ्लॅट असेल तर ते तुमचं कर माफ करण्यात येईल, ह्या अशा वेगवेगळ्या लोकोपयोगी योजना आहेत त्या त्यांनी कबूल केलेल्या आहेत द्यायच्या। आणि शिवसेनेचं काम आहे एकनाथराव शिंदेचं, कोरोना काळातलं काम, त्याच्या आधीचं काम आणि 24 तास काम करणारा माणूस, ही अशी एकनाथराव शिंदेची प्रतिमा आहे। कुठेही स्वतः आजारी असले तरी ती व्यक्ती पळत होती। तसंच हे जे आहेत मते तरोडे मॅडम आहेत, अपोवाले मॅडम आहेत, ह्या चौघ आहेत, हे पण असे काम करणारेच लोक आहेत। काल आमच्याकडे एकनाथजी शिंदे जे आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब आहेत, त्यांची आम्ही रोडवरती रॅली काढून संत कबीर चौकात या ठिकाणी सभा घेतली। सभेमध्ये अत्यंत सुंदर अशी सभा झाली, अशी रॅली झाली। एकनाथजी शिंदे साहेब यांनी काल जे काय आव्हान केलं की आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे, जे मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली, त्याचप्रमाणे महिलांची अतिशय काळजी घेणारे असे आमचे एकनाथजी शिंदे साहेब यांनी परत त्यांचं बोलणं असं चाललेलं आहे की बचत गटाच्या ज्या महिला आहेत त्या महिलांनाही आपण अजून सक्षम करायचंय। त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे साहेब जे की पूर्वी कार्यकर्ते होते, कार्यकर्त्याच्या नंतर ते मुख्यमंत्री झाले, आज उपमुख्यमंत्री, त्यांना तळागाळापासून नेमकं लोकांना, नागरिकांना काय समस्या असतात त्याचं पूर्णपणे त्यांना भान आहे। आणि एकनाथ शिंदे साहेब यांची जी ताकद आहे दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। आज पुण्यामध्ये काल जी सभा झाली, पुण्यामध्ये एक वेगळं आनंदाचं वातावरण तयार झालं आणि त्याचबरोबर कमी वेळातच शिवसेनेला 110च्या आसपास उमेदवार त्यांनी उभे केले। आणि आमचं म्हणणं, उमेदवारांचं असं आमचं म्हणणं आहे की नक्कीच पुणे महानगरपालिकेवरती शिवसेनेचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही।